नमस्कार, मी मनोज पाठक. बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी. शिंदे गटाकडून कल्याण आणि ठाण्यासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. कल्याणमधून श्रीकांत शिंदेंच्या नावाची घोषणा झाली आहे. ठाणे लोकसभेसाठी नरेश मस्के यांच्या नावाची आता घोषणा करण्यात आली आहे. तर श्रीकांत शिंदे विरुद्ध वैशाली दरेकर अशी कल्याणमध्ये दुहेरी लढत बघायला मिळणार आहे. शिंदे गटाकडून श्रीकांत शिंदे तर ठाकरे गटाकडून वैशाली दरेकर यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. दुसरीकडे ठाण्यातूनही लढाई स्पष्ट झालेली आहे. शिवसेनेकडून नरेश मस्के हे मैदानात असतील तर ठाकरे गटाकडून राजन विचारे आता ठाण्याच्या मैदानात लढणार आहेत. कल्याण आणि ठाणे या दोन्ही ठिकाणची उमेदवारी आता शिंदे गटाकडून जाहीर करण्यात आली आहे. श्रीकांत शिंदे हे कल्याणमध्ये तर ठाण्यामध्ये नरेश मस्केंना उमेदवारी देण्यात आली आहे. आज महाराष्ट्र दिन आहे. सर्वप्रथम तर महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छापासून सुरुवात व्हायला पाहिजे होती. या महाराष्ट्रासाठी हुतात्मा पत्करणारे आणि महाराष्ट्राला महाराष्ट्र म्हणून उभा करणारी महाविकास आघाडी आहे. यांनी राज्याचं वाटोळं केलेलं आहे. राज्य लुटला या त्रिकुटानी आणि लूट करून महाराष्ट्राला खिळखिळा करण्याचं काम आता केलेलं आहे. हे महाराष्ट्रातील जनता आता ओळखून आहे. म्हणूनच लोकसभेमध्ये पंतप्रधानांना या देशाच्या पंतप्रधानांना दारोदारी फिरायची पाळी आली आहे. खरं तर महाराष्ट्रात इतके दौरे झालेत पंतप्रधानांचे, ज्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी मंत्री किंवा आमदार मतं मागतात त्या पद्धतीनेच आता जिल्हा परिषद सारखी स्थिती मतं मागायची पंतप्रधानावर आलेली आहे. याचाच अर्थ स्पष्ट आहे की महाराष्ट्र यांना आता इंगा दाखवणार, महाराष्ट्र यांना यांची जागा दाखवणार आहे आणि भारतीय जनता पक्षाला रोखण्याचं काम महाराष्ट्र करेल आणि यांच्या अधपतनाची सुरुवात 24 पासून महाराष्ट्रातून झालेली दिसेल, हा मला विश्वास आहे.